नमस्कार मित्रांनो, हा जो फॉर्म दिसतोय तुम्हाला हा SIR फॉर्म आहे आणि हा SIR फॉर्म भरताना आपल्याला खूप अडचणी येत आहेत। जसं की आता बघता आपल्याला BLO शी कॉन्टॅक्ट करावा लागतोय, BLO शी कॉन्टॅक्ट होत नाहीये किंवा BLO आपल्याला भेटत नाहीये, ते SIR याद्या तयार करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आपले जे नातेवाईक आहेत, आपल्या जे नातेवाईक आत्या आहेत, आपली बहीण ज्या ठिकाणी दिलेली आहे किंवा आपली पत्नी ज्या ठिकाणची आहे, आपली आई त्या ठिकाणची आहे, अशा ठिकाणाहून आपल्याला 2002च्या यादीमधील नावं आपल्याला प्राप्त करायची आहेत। परंतु हे नावं मिळण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागत आहेत, आपल्याला नावं मिळत नाही आहेत। परंतु अतिशय सोपं आहे मित्रांनो, आपल्याला हे यादी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये बघता येईल। आता ही यादी कशी बघायची या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि जर हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात अगोदर आपल्याला अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या आपल्याला आपले जे 2002च्या यादीतील नाव आहे ते शोधता येतं। चला तर आपण बघूयात आपण कशा पद्धतीने आपलं नाव 2002च्या यादीत आहे किंवा नाही हे शोधायचे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला जर 2002च्या यादीमधील आपलं नाव सर्च करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट टाकायची आहे, voterseci.gov.in 2002 असं टाकल्याच्या नंतर आपल्याला ही वेबसाईट दिसेल। ह्या वेबसाईटची लिंकसुद्धा मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीचा पॉपअप या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नंबरची जी आपली वेबसाईट आहे, वेबसाईटवर आपल्याला ओपन करायचं। ही वेबसाईट जी आपल्याला दिसते या वेबसाईटवर आपल्याला ओपन करायचं आहे। बघा, ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचा आपला पॉपअप दिसेल। आता या ठिकाणी आपल्याला जास्त व्हिडिओ डिटेल्समध्ये न घेता आपण जे कामाचं आहे ते फक्त या ठिकाणी घेणार आहोत। आपण बघा, सर्च युअर नेम अँड लास्ट SIR या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर बघा, आपल्या मोबाईलच्या नेटवर्कनुसार आपल्याला ओपन व्हायला वेळ लागू शकतो किंवा साईटच्या प्रॉब्लेमनुसार। आता या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपलं स्टेट जे आहे ते स्टेट या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। स्टेट निवडून घेतल्याच्या नंतर आपण बघू शकता या ठिकाणी जी माहिती आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। म्हणजे आपला डिस्ट्रिक्ट जे आहे हे डिस्ट्रिक्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे। डिस्ट्रिक्ट भरल्याच्या नंतर आपल्याला जे काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, बघा आपली असेंब्ली आहे, असेंब्ली आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। आपलं पोलिंग स्टेशन नंबर भरायचा आहे, पार्ट सिरियल नंबर भरायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हे जर आपल्याजवळ नसेल, बघा या जर गोष्टी आपल्याजवळ नसेल तर आपल्याला भरणं इम्पॉर्टंट नाही आहे। परंतु आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपलं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे। हे पूर्ण नाव आपण या ठिकाणी भरल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण डिटेल्स ओपन होते आहे। सिक्युरिटीच्या कारणामुळे मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवत नाही आहे। या ठिकाणी नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर आपले जे नाव आहेत, आपले नाव असणारे व्यक्ती, संपूर्ण व्यक्ती या ठिकाणी आपल्याला ओपन होतील आणि आपला 2002च्या यादीमधील नाव, नंबर, सिरियल नंबर आणि जे मतदारसंघ क्रमांक आहे, यादी क्रमांक आहे, अनुक्रमांक आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात। या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आपला 2000 यादीत नंबर आहे किंवा नाही या ठिकाणी आपण चेक करू शकता। मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळी माहिती अपडेट हवी असेल तर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद।